जिजाऊची छाती, मरणाची गर्दी असे आजची छाती, शिवरायांनी रचली महाराष्ट्राची माती. कारण मा जिजाऊची शिकवण होती, कारण मा जिजाऊची शिकवण होती. आदिशक्ती तुळजाभवानी आणि आदिशक्ती आदि मायेचं वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या पोटी जन्माला येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब यांची आजी आहे. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांची आजी आहे. हा दिवस आपण युवक दिन म्हणून साजरा करतो. स्वामी विवेकानंद यांनी उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश दिला. ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वाद करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच करायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब. स्वातंत्र्याचा काळ होता. एकाच वेळी 5 अस्मानीय सुलतान सत्ता उरावर थैथयाट करत होता. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना सल्ला गुलाम बनवलं जात होतं. पण अशा वेळी सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव व म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊचा जन्म झाला. आपल्या कर्तृत्वान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासूनच जिजाऊच्या कानावर पडत होते. पण वयासोबतच स्वातंत्र्याची जाणीव वाढतच गेली. जिजाऊ लाचारी व फितुरी या रोगांचा मुळापासून तिरस्कार करू लागला. ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ मात्र तलवारीची बोटं घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी शिक्षणासाठी लखुजी राजे यांच्याकडे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फूर्त चढत होतं. कारण त्यावेळची परिस्थितीच प्रचंड वाईट होती. स्वातंत्र्य कशाला म्हणता हेच विसरून गेलेला समाज निमूटपणे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची तर याहून वाईट परिस्थिती होती. पिकवावं आपण, कणगी मात्र बादशाची भरावी. घाम गाळावा आपण, पण पोट मात्र दुसऱ्याचं भरावं. समाजाची दयनीय अवस्था जिजाऊंना पाहवत नव्हती. त्यांना या अन्याय अत्याचार विरुद्ध लढणारा एक शूरवीर या मातीत पाहायचा होता. पुढे जिजाऊंचा विवाह वेरूळच्या जगप्रसिद्ध घराण्यातील शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जिजाऊंचा विवाह एका शूर पराक्रमी राजाशी झाला होता. परंतु त्यांच्या स्वप्नातल्या हिंदवी स्वराज्याची पहाट अजूनही उगवली नव्हती. अखेर त्यांनी भवानी मातेला साकडं घातलं. एक शूर, तेजस्वी, पराक्रमी, स्वराज्य स्थापनेचं सामर्थ्य असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. कारण पराक्रमी शहाजीराजांची ओढाता जिजाऊंनी जवळून पाहिली होती. त्यांचे आदिलशाही, निजामशाही आणि मुघलशाहीमध्ये पराक्रम असूनही असणारे दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. ती सत्ता असली तरी तिथे माणसं नाही, स्थिरता नाही, रयतेचे कल्याण नाही याचे भान जिजाऊंना येत होते. मुलाच्या जन्माआधी त्याचे ध्येय ठरवणाऱ्या किती माता समाजात अस्तित्वात आहे देव जाणे. पण एका मातेने ही किमया करून दाखवली. मुलाचा जन्म होण्याच्या आधीच त्याचे ध्येय ठरवले आणि ते ध्येय होते स्वराज्य. स्वराज्याचे ध्येय ठरवल्यानंतर शतकांशतके स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या दैपांचा निपात होणार होता. तू तलवारीची धार, तू अन्यायवर वार. तू तलवारीची धार, तू अन्यायवर वार. शतकांशतकाच्या लाचारीवर तू ब्रजराचा प्रहार, तू ब्रजराचा प्रहार. उगा हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या मातीतल्या माणसांना शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज आणि या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या जिजाऊ मासाहेब होता. राजमाता जिजाऊ म्हणजे काय? स्वराज्य म्हटलं तर स्वराज्याचे 3 कोण, 3 ठिकाण अगदी वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहतात. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज. आणि ह्या 3 कोणांमध्ये खरोखर प्रश्न पडतो तो म्हणजे राजमाता जिजाऊंचं यात नेमकं स्थान कोणतं. आणि बारकाईने बघितलं तर हे 3 कोण जोडणारी एक समान रेषा जाते आणि ती रेषा म्हणजेच राजमाता जिजाऊ. जर स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊंचा विचार केला तर त्या त्याग आणि समर्पणाचं एक मूर्तिवंत प्रतीक म्हणून उभं राहतात. आणि जर स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊंचा विचार केला तर त्या अखंड प्रेरणास्रोत म्हणून उभं राहतात. आणि जर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊंचा विचार केला तर त्या आदर्शाची वाट दाखवणाऱ्या आजी म्हणून उभं राहतात. जय जिजाऊ जय शिवराय बोलताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की शिवराय हे नाव घेण्याच्या अगोदर जिजाऊ हे नाव घ्यावंच लागतं. जर जिजाऊ असतील तर शुभा घडतील, जर जिजाऊ उभ्या राहतील तर शुभा उभे राहतील आणि जर जिजाऊ जन्माला येतील तर कुठे शुभा जन्माला येतील.